इथं आपण ना मंथनची गणितं पाहणार आहोत. पहिलं गणित मी वाचते आणि समजावून सांगते. एका कारखान्यात रोज 1,500 वस्तू तयार होतात. अशा 25 दिवसाच्या उत्पादनापैकी 500 वस्तू सदोष निघाल्या. जर उरलेल्या सर्व चांगल्या वस्तू 500 रुपये दराने विकल्या तर एकूण किती रुपयांची विक्री केली? प्रथम आपल्याला यातील आपण एक एक वाक्य वाचत जाऊ आणि आपण इथं गणिताची मांडणी करू व्यवस्थित. आता पहिलं वाक्य काय? एका कारखान्यात दररोज 1,500. आता रोज 1,500 तर आपण लिहू शकतो इथं दररोज तयार होणाऱ्या वस्तू किती आहे? दररोज तयार होणाऱ्या वस्तू 1,500. असे आपल्याला 25 दिवसात मग किती वस्तू तयार होतील? 25 दिवसात तयार होणाऱ्या वस्तू. तर आपल्याला इथं काय करावं लागेल? रोज 1,500 होतात. मग 25 दिवस असं आपण वस्तू तयार करत राहिलो तर आपण 1,500 गुणिले 25 करणार. 1,500 25 केल्यानंतर ह्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला अशी संख्या मिळते. एवढ्या वस्तू तयार होतात. आता या वस्तूपैकी आपण दुसरं वाक्य वाचायचं. या उत्पादनापैकी 500 वस्तू सदोष निघाल्या. सदोष म्हणजे खराब निघाल्या. तर आपण ज्या वस्तू आहेत उत्पादन झालेल्या त्याच्यातून आपण काय करणार आहे? तर हा गुणाकार येतोय इथे बघू शकता. 37,500 त्याच्यातून आपण 500 रुपये वजा करायचे तर किती राहतात? 37,000 वस्तू राहतात. आता या 37,000 वस्तू 500 रुपये दराने विकल्या तर आपण गुणाकार करू. तर यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला एवढं उत्तर मिळणार आहे. ओके. त्यांचं आपण दुसरं गणित घेणार आहोत. पहिल्यांदा आपण गणित वाचूया. एका शाळेने 250 वह्या प्रत्येकी 30 रुपये आणि 150 पेन प्रत्येकी 20 रुपये खरेदी केले. दुकानात त्यावर 1,000 रुपयांची सवलत दिली तर शाळेला एकूण किती खर्च करावा लागला? प्रथम यातले महत्त्वाचे मुद्दे मांडून घेऊ. पहिल्या आपण एक एक वाक्य वाचत जायचं आणि एक एक आपण गणित मांडत जायचं. एका शाळेने 250 वह्या प्रत्येकी 30 रुपये. तर इथं कोणती क्रिया करावी? 250 एकूण वह्या 250 आणि प्रत्येक वही आपण 30 ना त्यांचा गुणाकार करावा लागेल. तर त्यांचा गुणाकार येतो 7,500 रुपये. अशाच पद्धतीने 150 पेनसुद्धा शाळेने खरेदी केली. तर त्या 150 पेन म्हणजे प्रत्येक पेन 20 रुपये. तर अशी 150 पेनांची किंमत आपल्याला किती? तर 3,000 रुपये. तर इथं गुणाकाराची क्रिया. आता एकूण किंमत किती झाली पेन आणि वहीची? तर एकूण किंमत म्हणजे बेरीज करावी लागेल. तर 10,500 रुपये एवढी त्या वह्यांची आणि पेनांची किंमत झाली. त्याच्यानंतर दुकानाने त्यावर 1,000 रुपयांची सवलत दिली. आता सवलत म्हणजे काय? तर कमी केले. तर 10,500 मधून 1,000 रुपये जर गेले तर किती रुपये उरतात? तर उरतात 9,500 रुपये. तर शाळेला एकूण किती खर्च करावा लागला? 9,500 रुपये.